नमस्कार मित्रांनो. पीएम आवास प्लस योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थी यादी ही नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि या यादीमध्ये खूप साऱ्या लोकांची नावं आलेली आहेत, काहींची नावं आली नाही आहेत आणि काहींची नावं ॲड करायची होते. त्यांना ते ॲड करणं बाकी आहे. आता या गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर सर्वात पहिल्याचा मुद्दा आपण घेणार आहे. 3 प्रश्न आणि 3 मुद्दे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, की ज्या लोकांनी या लाभार्थी यादीमध्ये ज्यांचे नाव आलेले आहेत, त्यांच्यासाठी आता हे नाव कन्फर्म करण्यासाठी किंवा घरकुलासाठी कन्फर्म करण्यासाठी पुढची प्रोसेस काय असणार आहे, हे आपण आज बघणार आहोत. सोबत दुसरा पॉइंट असणार आहे, ज्या लोकांनी या घरकुलासाठी पीएम आवास प्लसचा सेल्फ सर्व्हे केला होता, परंतु सेल्फ सर्व्हे करूनही पात्र असूनही या यादीमधून ते वगळले गेलेत. तर या यादीमध्ये नाव जोडण्यासाठी आता त्यांना काय करावं लागणार आहे, हे आपण आज बघणार आहोत. सोबतच तिसरा पॉइंट असणार आहे, की पीएम आवास प्लस योजनेअंतर्गत जो सेल्फ सर्व्हे झाला होता, तो सेल्फ सर्व्हे करायचे काही लोकं बाकी राहिलेले आहेत आणि त्यामुळे या यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं नाहीये. तर मग आता त्यांना या यादीमध्ये नाव जर ॲड करायचं असेल, तर त्यांना काय प्रोसेस करावं लागणार, हा सुद्धा मुद्दा आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आता पीएम आवास प्लसची लाभार्थी यादी जी आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही यादी कशी बघायची यासाठीचा आपण व्हिडिओ बनवला होता. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही यादी जर अजून बघितली नसेल तर यादी कशी बघायची त्याविषयी सविस्तर माहिती आपण त्यामध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. आता सर्वात पहिले आपण बघूया. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि पहिला पॉइंट आपण बघणार आहेत, की पीएम आवास प्लस योजनेअंतर्गत लाभार्थी यादीमध्ये ज्या लोकांचे नाव आलेले आहेत त्यांना आता ही टेंटेटिव्ह यादी आहे. ही यादी कन्फर्म करण्यासाठी किंवा घरकुल कन्फर्म करण्यासाठी त्यांना पुढची प्रोसेस काय असणार आहे, तर तुमच्या गावामध्ये ग्रामसभा होणार आहे आणि या ग्रामसभेमध्येच तुमची ही यादी जी आहे ती कन्फर्म होणार आहे. मग यामध्ये तुमचे ग्रामसेवक तसेच सरपंच बाकी इतर सदस्य सोबतच ग्रामसभेमध्ये पूर्ण गावकरी मंडळी असणार आहेत. या ग्रामसभेमध्ये जर तुम्ही अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या पूर्ण पालन करत असाल, त्यामध्ये तुम्हाला एक हमीपत्र द्यायचंय. हमीपत्रामध्ये तुम्ही पूर्ण डिटेल आहेत. त्याच्यामध्ये जे काही पात्रता निकष आहेत, हे जर तुम्ही पूर्ण करत असाल, त्यामध्ये कन्फर्म करून तुम्हाला द्यायचंय. म्हणजे या यादीमध्ये ग्रामसभेमधूनच तुमचं नाव कन्फर्म असून पुढं जाणार आहे. आता हे नाव कुठं जाणार? तर हे अगोदर मंडळाधिकारी, नंतर पुन्हा ते तहसील ऑफिस म्हणजे डायरेक्टली कलेक्टर ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी कमिटी आहे त्याकडे हे पूर्ण डेटा जाणार आहे. ती यादी तुमची जी आता आलेली आहे म्हणजे ती कन्फर्म होऊन जाणार. म्हणजे हा पहिला मुद्दा तुमचा या ठिकाणी पहिला पॉइंट जो आहे, ज्यांचे नाव या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा कंप्लीट होतो. दुसरा आहे, की ज्या लोकांचे या सेल्फ सर्व्हेमध्ये त्यांनी सेल्फ सर्व्हे केला होता, परंतु सेल्फ सर्व्हे करून सुद्धा त्यांचे ह्या यादीमध्ये नाव आलेलं नाहीये. आता त्यांनी काय करायचंय? की आतापर्यंत जर त्यांचं नाव अजून आलेलं नसेल किंवा या यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं नसेल, तर आतापर्यंत असं नाही की हे ग्रामसेवक किंवा सरपंचांनी हे गाव तुमचं वगळलेलं आहे. हे पूर्ण एआयच्या माध्यमातून पूर्ण डेटा कलेक्ट करण्यात आला आणि डेटा पूर्ण रेक्टिफाय जो झालाय तो एआयने केलेला आहे. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी असू शकतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, जर तुम्ही पात्रचे निकष पूर्ण पात्र असाल, या निकषामध्ये बसत असाल, तर तुम्हाला एक हमीपत्र लिहून द्यायचंय आणि हमीपत्र लिहून आता जी ग्रामसभा होईल यामध्येच तुमचं त्यामध्ये नाव ऍड करून तुम्हाला पुढे पाठवायचंय आणि त्यामध्ये तुम्हाला कोणाचा बाकीचा ग्रामसभेचा किंवा गावकऱ्यांचा आक्षेप नसला पाहिजे. त्या ठिकाणून आक्षेप जरी असेल तर त्या ठिकाणी तुमचं हमीपत्र जर असेल तर या ठिकाणी तुमचं नाव ऍड करून, तुम्ही जर नाव आलेलं जरी नसेल तर तुम्ही ऍड करून ते पाठवू शकता. आता हा झाला दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट आहे, की असे काही लोक होते, की गावातील लोक होते, की त्यांना घरकुल तर घ्यायचंय, पात्र पण आहेत, परंतु आवास प्लसचा पीएम आवास प्लसला जो सर्व्हे झाला होता, सेल्फ सर्व्हे त्यांनी केलेला नाही. आता त्यांनी काय करायचंय, की जर त्यांनी सेल्फ सर्व्हे केलं नसेल तर त्याची आता ग्रामसभेमध्येच एक विशिष्ट यादी परत बनणार आहे. असे जर 4-5 लोक असतील, 10 लोक, 15 लोक असतील, त्यांची एक यादी बनेल आणि ही जी कन्फर्म यादी आहे किंवा आता सध्या टेंटेटिव्ह यादी तयार झालेली आहे, या यादी सोबतच तुम्हाला ह्या 10-12 लोकांची जे असतील ते नावं या ठिकाणी ऍड करून तुम्हाला हीच यादी आता या ग्रामसभेमधूनच पुढे तुम्हाला मंडळाधिकारी आणि नंतर ते कलेक्टर ऑफिसला तुम्हाला आताच ती पाठवून द्यायची आहे. पाठवल्यानंतर त्याचा पूर्ण हमीपत्रासोबत ही सर्व पाठवायची आहे. यामध्ये जेव्हा कन्फर्मेशन येईल त्यावेळेस तुमचं परत फायनल यादी यामध्ये येणार आहे. त्यामुळं या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. हे तीनही पॉइंट आपण आज कव्हर केले आहेत. यामध्ये जे लाभार्थी यादीमध्ये जे यादीमध्ये नाव आहे त्यांनी आता पुढची प्रोसेस काय करायची हा मुद्दा कव्हर केला. दुसरा,
जर तुम्ही सेल्फ सर्व्हे केला असेल तरी सुद्धा तुमचं नाव आलं नसेल, त्यांनी काय करायचंय तो सुद्धा मुद्दा आपण कव्हर केला. आणि तिसरा म्हणजे सेल्फ सर्व्हे ज्यांनी केलाच नाही, परंतु आता ते पात्र सुद्धा आहेत, त्यांना त्या निकषामध्ये बसायचंय, आहेत निकषामध्ये आणि त्यांना ते नाव ॲड करायचं असेल, तर त्यांनी काय करायचंय तो सुद्धा मुद्दा आपण कव्हर केला. जर तुमच्या प्रश्नाची उत्तरं यामध्ये कव्हर झाली असतील, तर हा जो व्हिडिओ आहे तो गावकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. सोबतच तुमचे अजून काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील, तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.